श्री स्वामी समर्थ. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक विशाल सर. तर बघा 10वी 12वी बोर्डाच्या परीक्षा सुरू असताना बोर्डाने एक मोठा निर्णय घेतलेला आहे, विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा आहे. त्याचप्रमाणे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील एक निर्णय दिलेला आहे. त्यामुळे विद्यार्थी पालकांसाठी अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चॅनलवर नवीन असाल तर अशा सर्व बोर्डाच्या अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. त्याआधी तुम्ही 10वी 12वीचे जर तुम्हाला IMP प्रश्न हवे असतील, आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, 10वी सेमी इंग्रजी, मराठी मीडियम, इंग्लिश मीडियम या प्रश्नपत्रिका जर तुम्हाला हव्या असतील, दिसत असेल तुम्हाला प्रश्नपत्रिका, या जर तुम्हाला प्रश्नपत्रिका हव्या असतील तर तुम्हाला फक्त नाना फाउंडेशन ऍप प्ले स्टोअरला जायचंय, नाना फाउंडेशन ऍप डाउनलोड करायचंय. त्या ठिकाणी तुम्हाला सर्व IMP प्रश्न आणि महत्त्वाचे बोर्डाच्या प्रश्नपत्रिका अभ्यास करण्यासाठी भेटतील. याचा वापर करून तुम्ही चांगले मार्क्स मिळवू शकता. भरपूर विद्यार्थ्यांनी डाउनलोड केलेला आहे. तर काल बोर्डाचा इंग्रजीचा पेपर झालेला आहे. यामध्ये भरपूर मुलांना पेपर अवघड गेलेले आहेत अशा प्रकारच्या कमेंट्स येत होत्या. तर आपला जो काही कोर्स घेतलेला आहे त्या मुलांना पेपर सोपा गेलेला आहे. बाजूला तुम्हाला स्क्रीनशॉट दिसत असेल, त्यामुळे लवकरात लवकर कोर्स खरेदी करा. तर आता बोर्डाने काही महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. परीक्षा चालू आहेत. तर यावर्षी जे बोर्डाने सांगितलं की राज्यामध्ये कॉपीमुक्त परीक्षा होणार, परंतु काल बोर्डाचा इंग्रजीचा पेपर झाला. यामध्ये जवळपास राज्यातील बोर्डाची कॉपी प्रकरण ही समोर आलेली आहेत. 42 कॉपी प्रकरण झालेले आहेत. मग आता या विद्यार्थ्यांना काय शिक्षा झालेली आहे आणि खुद्द मुख्यमंत्र्यांनी काय सांगितलं हे आपण बघूयात. तर बघा, 10वीच्या परीक्षा आणखी सुरू होणार आहेत. तर राज्यात 42 जे प्रकरण आढळले त्याच्यामध्ये जवळपास 8 पुण्यामध्ये आहेत, अमरावती 2, नाशिक 3, लातूर 1, त्याचप्रमाणे मुंबई, कोल्हापूर आणि कोकण विभागामध्ये एकही प्रकरण कॉपीचं आढळलेलं नाही. यावर्षी 10वी आणि 12वीच्या बोर्डाच्या परीक्षा भरपूर स्ट्रिक्ट होत आहेत. 12वीचे जवळपास 15,05,000 विद्यार्थी आहेत. यापैकी 8,10,348 मुले आणि 6,94,652 मुले आहेत. त्याचप्रमाणे 37 तृतीयपंथींचा समावेश आहे आणि राज्यामध्ये जवळपास 3,373 मुख्य परीक्षा केंद्र आहेत. यामध्ये 12वीच्या परीक्षा दिल्या जात आहेत. 63 जवळपास 42 ही कॉपी प्रकरणं आढळलेली आहेत. त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्याचप्रमाणे बोर्डाने देखील आता काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे. तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काय सांगितलं बघा. परीक्षा केंद्र परिसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम 163 ची कडक अंमलबजावणी करण्यात यावी. परीक्षा केंद्रावर 100 मीटर परिसरात अनधिकृत व्यक्तींना पूर्णतः प्रतिबंध करण्यात यावा. जर असं कोणी केलं तर त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा. परीक्षा केंद्रात प्रवेश देताना विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रकारची कॉपी करण्याचे साहित्य, पुस्तके, नोट्स, मोबाईल हे जवळ नसावेत याची खबरदारी ही केंद्राने घ्यावी. भरारी पत्त्याद्वारे कॉपी मुख्य परीक्षेची प्रभावी अंमलबजावणी अपेक्षित आहेत, अशा सूचना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आहेत. त्याचप्रमाणे बोर्डाने देखील आणखीन एक मोठा निर्णय घेतलेला आहे. राज्यात कॉपीमुक्त परीक्षा होण्यासाठी भरारी आणि बैठे पथक यांची देखील आता संख्या वाढवलेली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यास करणं हे सक्तीचं आणि गरजेचं आहे. तर परभणी जिल्ह्यात काय झालं बघा. परभणी जिल्ह्यामध्ये एका विद्यार्थ्यांनी चक इंग्रजी पेपर जो होता तर त्या विद्यार्थ्याच्या जागी दुसऱ्या विद्यार्थ्याला बसवला, म्हणजे डमी विद्यार्थी, त्याला देखील त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आणि त्याचप्रमाणे काही ठिकाणी विद्यार्थ्यांना रेस्ट्रिकेट देखील करण्यात आलेला आहे. कॉपी प्रकरण जे कॉपी पुरवत होते एखाद्या विद्यार्थ्याला, जालना असतील त्या ठिकाणी हा प्रकार घडलेला आहे. कॉपी पुरवणारा जो विद्यार्थी होता आणि ज्यांनी कॉपी घेतली त्याला रेस्ट्रिकेट केलेलं आहे. म्हणजे अशा प्रकारे सक्त कारवाई करायला बोर्डाने देखील यावर्षी सुरुवात केलेली आहे. त्यामुळे तुम्ही कॉपी करू नका, अभ्यास करा. आणि जर तुम्हाला अभ्यास करायचा असेल आणि महत्त्वाचे प्रश्न पाहिजे असतील, प्रश्नपत्रिका हव्या असतील तर तुम्हाला नाना फाउंडेशन या ऍपला डाउनलोड करावं लागेल किंवा दिलेल्या संपर्कावर कॉन्टॅक्ट करावं लागेल. होपफुली सर्वांना पेपर सोपे जावे. स्वामी समर्थ.